नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला एक रचना शिकवणार आहे. ती रचना तुम्ही खूप काळजीने आणि बारीकीने शिकून घ्या. बघा, जसा हा माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे तसंच माझा इंग्रजी ग्रामरचा चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त माझे व्हिडिओ अपलोडेड असतात, म्हणजे अपलोड करत असतो. एका लेक्चरमध्ये माझा एकच कन्सेप्ट असतो. जसं की क्वेश्चन टॅग असेल तर त्याच्या रिलेटेडच सगळी माहिती त्या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटेल. ओके, बघा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी रचना तुम्हाला शिकवणार आहे, आता ह्या रचनेच्या वाक्यरचना बघा कशा असतात. माझी जीभ, बघा, माझी जीभ जळाली. राईट. आता ही तुमची काय वाक्यरचना, बरोबर, मराठीतली. आता ह्याला तुम्हाला इंग्रजीमध्ये कसं बनवायचं तर त्यासाठी तुम्हाला ही वरची रचना वापरायची. बघा कसं. आता इंग्रजीमध्ये घ्या समजून. करता, आय, क्रियापद. काळ कुठला आहे? जळाली, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे आय. बर्न, षष्टी विभक्तीचा शब्द. कोणाचं? माझं, माझी, है की नाही? माय. जीभ म्हणजे नाम. बघा, करता, करता, क्रियापद, षष्टी विभक्तीचा शब्द आणि नाम. म्हणजे कोणाची जळाली? माझी. मग हे तुम्हाला असं ह्या पद्धतीने ही वाक्यरचना बनवायचे. म्हणजे बघा, आय बर्न माय टंग, म्हणजे मी माझी जीभ जाळली असं होतं का? नाही. म्हणजे काय होतं की माझी जीभ जाळली असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? म्हणजे ह्या सूत्रानुसार तुम्ही ह्या वाक्यरचना अशा प्रकारच्या बनवू शकता. काही वाक्यरचना तुम्हाला सरावासाठी देतो, त्याचा सराव करू, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, अपघातात त्याचा पाय मोडला. काय? अपघातात त्याचा पाय मोडला. आता ही वाक्यरचना तुम्ही कशी बनवणार? बघा, ही broke his leg in accident. ओके, म्हणजे अपघातात त्याचा पाय मोडला. त्याच्यानंतर आहे त्याचा हात मुरगळला. काय? त्याचा हात मुरगळला. ही sprained his hand. त्याच्यानंतर आहे त्याची नोकरी गेली. ही लॉस्ट हिज जॉब. बघा, करता, क्रियापद, षष्टी विभक्तीचा शब्द आणि नाम. ओके, त्याच्यामध्ये आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे वयाच्या 90व्या वर्षी त्याची दृष्टी गेली. आपण म्हणतो ना की वयाच्या 90व्या वर्षी त्याची दृष्टी गेली, कारण की त्याच्या आधीच जाते. बघा, ही लॉस्ट हिज sight. He lost his sight at the age of 90. म्हणजे वयाच्या 90व्या वर्षी त्याची दृष्टी गेली. आलं लक्षात? बघा, ह्या वाक्यरचना जर तुम्ही पाहिल्या तर पूर्ण ह्या सूत्रानुसारच ह्या वाक्यरचना बनवलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ मी जसा सांगितलं त्याप्रमाणे त्याचा अर्थ होतो. लिहून घ्या, सराव करा. अजून काही वाक्यरचना आहेत, पाहून घ्या. नंतर आहे बघा, दारात माझं बोट चिमटलं किंवा अडकलं म्हणू शकता तुम्ही. आय pinched my finger
इन द डोअर. म्हणजे दारात माझं बोट चिमटलं किंवा अडकलं म्हणू शकता. तुझं बोट कसं कापलं. आता हे क्वेश्चन आहे, तुझं बोट कसं कापलं. हाऊ डीड यू कट युअर फिंगर. तुझ्या पायाला ठेच कशी लागली. काय, तुझ्या पायाला ठेच कशी लागली. हाऊ डीड यू टब युअर टो. म्हणजे तुझ्या बोटाला म्हणजे पायाला ठेच कशी लागली. ओके. तू असा बेजबाबदारपणे वागत राहिलास तर तुझी नोकरी जाईल. म्हणजेच तू असा बेजबाबदारपणे जर वागत राहिला तर तुझी नोकरी जाईल. बघा, यू विल लूज युअर जॉब if you keep acting like this irresponsibly, like this irresponsibly. म्हणजेच तू असा बेजबाबदारपणे वागत राहिलास तर तुझी नोकरी जाईल. बघा, या सेशन मध्ये तुमचे काही शंका, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. पुढील सेशन मध्ये आपण असा एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.